अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. नामधारक मणी सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपिले स्वामी कृपेसी. पूर्वी कवणा साक्ष झाली समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेले किंकारणी. पूर्वी आधार केला कवणे पुराण कथा सांगा मज. अध्याय 7वा आहे हा. मागच्या अध्यायामध्ये आपण गोकर्ण महिमा बघितला. श्री गणेशाने आत्मलिंग खाली ठेवल्यामुळे रावणाचा कसा राग आला आणि त्याला विनमुख जावं लागलं लंकेला. त्यानंतर आता हे नामधारक म्हणजे जे लेखक आहेत सरस्वती गंगाधर ते सिद्धांना विचारत आहेत की हे तुम्ही पुराणातली कथा सांगितली पण ह्याचा साक्ष म्हणून तुम्ही मला आणखीन काही अनुभव सांगितले तर मला ऐकायला आवडेल. त्याच्यावरून सिद्ध सांगतायत ज्यावर असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञानज्योती कृपा सिंधू गुरु राया. सिद्ध म्हणे नामधारक असे गोकर्ण महिमा मज पुसुजी सांगेन तुझं विस्तारेसे एक चित्ते परियेसा. आता ते कथा सांगतायत. पूर्वयोगी विश्वाकुवंशी मित्र सह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्वधर्मरत देखा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी. पूर्वयुगात इक्ष्वाकुवंशात एक मित्र नावाचा राजा होता. त्याची ही कथा आहे. राजा सकळ शास्त्रानं विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी असता राजा एके दिनी विनोदी निघाला पारदेशी प्रवेशाला महावनासी वसती शार्दूल सिंह जेथे. आता ही जी कथा आहे ना ही प्रारब्ध कसं माणसाला उद्युक्त करतं त्याच्यावर आहे बरं का. राजा बऱ्याच वेळा जात असेल शिकारीसाठी तर आत्ता हे घडणार होतं. ते काय घडलं ते ऐका. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदेशी प्रवेशाला महावनासी वसती शार्दूल सिंह जेथे. निर्मनुष्य अरण्यात राजा पारदी खेळत भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा कशासाठी गेला होता? वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी. भेटला कोण? तिथे एक राक्षस आला समोर. राजा देखोनी तयासी वर्षाचा झाला कोपेसी मूर्छाना येऊन धरणीसी पडला दैत्य त्यावेळी. राजाने त्याच्यावर बाण चालवले दैत्य खाली पडला. होता तयाचा बंधू जवळी आक्रंत तसे प्रबळी पाषाण हाणी कपाळी बंधू सखे करून या प्राण त्यजिता निशाचर बंधूसी म्हणतसे येर जरी तू माझा होसी सहोदर सूड घेई माझा तू. तो राक्षस जो त्याच्यावर ज्याने राजाने बाण चालवले तो मेला पण मरता मरता त्याने आपल्या भावाला सांगितलं. त्याचा भाऊ म्हणजे पण राक्षसच होता की तू याचा सूड घे. ऐसे बोलूनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक मायापाशी नररूप धरिले तयावळी. रूप धरुनी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व करी राजाचे अतिनम्रत्वे बोलून या सेवा करी नानापरी सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसावरी वनांतरी राजा होता देखा समस्त मृग जिंकून दुष्ट जीवाते वधून राजा आला परतून आपल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषीसी वसिष्ठाधिका परियेसा. म्हणजे काय झालं ते सांगतो. तो जो सहोदर म्हणजे त्याचा बंधू होता त्या राक्षसाचा त्याने मानव रूप घेतलं आणि तो राजाचा त्याने विश्वास संपादन केला आणि तो राजाबरोबर राजधानीत आला आणि राजाच्याच राजमालात त्याचा सेवक म्हणून राहिला. कुठे राहिला तर त्याच्या स्वयंपाकघर होतं त्याचं तिथे तो राहिला. ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेसी आमंत्रण सांगे ऋषीसी वसिष्ठाधिका परियेसा. राजाच्या घरी पितृश्राद्ध होतं. त्यांनी वसिष्ठ ऋषी आणि इतर ऋषींना आमंत्रण दिलं. ते दिवशी राजा नेहमी स्वयंपाक करवी तसे सविवेक कापट्य होता तो सेवक त्या स्थानी ठेविला. तो राक्षस जो मानवाचं रूप घेऊन होता तो तिथे सेवा करीत त्या ठिकाणी राहिला होता. राजा म्हणे तयासी पाकस्थानी तू वससी. पाकस्थानी म्हणजे त्यांचं किचन म्हणजे स्वयंपाकघर. तिथे तू राहा आणि मी जे जे मागेन ते आणून दे मला. पाकस्थानी तू वससी जे जे मागेल भाणवसी सर्व आणून तुला द्याय. भाणवसी म्हणजे जेवणासाठी. ठीक आहे. अंगीकारून तो सेवक नरमास आणून देत कापट्य भावे करवी पाक केली शाकत यावेळी. आता हेच ते प्रारब्ध उदेल. अचानक का एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काही घडतं तर त्याची गतजन्मींचे काही कर्म असतात ती आपल्याला ह्या जन्मी आठवत नाहीत. त्याप्रमाणे तो जो सेवक म्हणून राहिला होता त्यांनी आपला डाव साधला. त्यांनी काय केलं नरमास म्हणजे मनुष्य मारून त्याचं मांस त्यांनी आणून दिलं त्यांना जेवणाबरोबर. ठाय घालता ऋषेश्वरासी पहिलेच वाढले नरमासासी पाहता कोप आला वसिष्ठासी दिदला शाप त्यावेळी. आता वसिष्ठ ऋषी शांतीचा महामेरू त्यांनाच पहिलं नरमास वाढल्यावर त्यांना कोप आला. कोप म्हणजे त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी राजाला शाप दिला. तर वसिष्ठ ऋषींची आणि विश्वामित्रांची कथा जर तुम्ही ऐकली असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की 100 वेळा
त्यांनी विश्वामित्रांनी त्यांना त्रास दिला, त्यांचे पुत्र मारले आणि इतकं हे सगळं करून सुद्धा वसिष्ठांची शांती ढळली नाही. तर ह्या गोष्टीने जे त्रिलोकज्ञ होते, म्हणजे त्यांना त्रिकालज्ञ होते, त्यांना सगळं ज्ञान होतं, सर्वज्ञ होते, हे काय चाललंय हे त्यांना माहीत नसेल का? त्या सेवक हा राजाचा सेवक हा राक्षस आहे, तो राजा आणून आपल्याला नरमास वाढेल वगैरे, हे त्यांना माहीत नसेल का? परंतु प्रारब्धाने राजाही बांधलेला होता, त्यामुळे राजाला ते प्रारब्ध भोगणं क्रमप्राप्त आहे हे वसिष्ठांना माहीत होतं. म्हणून त्यांना शाप दिला. वसिष्ठ म्हणे, रायाचे नरमास वाढले आम्हासी त्वरित ब्रह्म राक्षस होसी, म्हणून शाप दिला. शाप देता त्यावेळी राजा कोपला तत्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मुजका शापिले. वसिष्ठांना सगळं ज्ञात होतं, सर्वज्ञ होते. राजा काही सर्वज्ञ नव्हता. राजाला राग आला की मी काही नरमास वाढायला सांगितलं नाही, कोणी आणून वाढलं मला माहीत नाही, तर मला का शाप द्यायचा? म्हणून शाप देतात त्यावेळी राजा कोपला तात्काळी. राजाला राग आला. अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. नेणे मासपाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला वृथा, अमुते शाप दिला म्हणून आपण शापीन म्हणत असे. राजाची ताकद बघा काय. तो बलाढ्य होता, शूर होता, त्याचबरोबर त्याचं तपही तसंच होतं. त्यांनी हातात पाणी घेतलं आणि टोवलं, मी पण वसिष्ठांना शाप देईन. उदक घेऊन अंजोळी शापावया सिद्ध झाला ते काळी, तव राजपत्नी येऊनी जवळी, वर्जी आपुले पती ते पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी, वंदुनी तयाची चरण धरी, तेणे भवसागर तरशील. मदयंती सतीचे वचन मानित झाला राजा, आपण अंजोळीचे उदक जाणं टाकी आपुले चरणावरी. त्यांनी हातात पाणी घेतलं शाप द्यायला. त्यावेळी त्यांची पत्नी मदयंती जी राणी होती ती येऊन तिने त्याला थांबवलं आणि सांगितलं, असं करू नका, गुरूंना शाप दिला तर भारी दोष लागतील, मोठे महादोष लागेल. त्याच्याऐवजी ते टाका आणि त्यांचे चरण धरा, त्याच्यामुळे हा भवसागर तरुण झाला. हिला खरी सती म्हणतात. पत्नी व्रत म्हणजे हेच. शाप देता कल्मश पाणी, पडले राजाचे चरणी, कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव. राजाला जो शाप दिला वसिष्ठाने, त्याच्यामुळे राग आला. राजाने हातात पाणी घेतलं, ते पाणी त्याने वसिष्ठांना शाप देण्यासाठी घेतलं, पण राणीने त्यांना थांबवल्यामुळे त्याने ते पाणी आपल्या पायावर टाकलं, त्याच्यामुळे त्यांना कल्मशपाद नाव पडलं आणि वसिष्ठांच्या शापामुळे तो राजा ब्रह्मराक्षस झाला. राजपत्नी येऊनी परियसी लागली वसिष्ठ चरणासी, उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कार्य, करुणावचन ऐकून शांत झाला वसिष्ठ मुनी, वर्षे 12 क्रमुनी पुनरपी राजा उशिला. काय दिलं वसिष्ठांनी? उशाप दिला राणीने पाय धरल्यानंतर की 12 वर्ष ब्रह्मराक्षस होऊन पुन्हा राजा होईल. उशाप देऊन वसिष्ठ ऋषी गेला आपले स्थानाचे, ब्रह्मराक्षस राजा परियसी होणे गेला वनांतरा, निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात, बक्षी तसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करून. आता ब्रह्मराक्षस झाल्यानंतर त्याला सगळंच पशु पक्षी मानव माणसं आहार म्हणून तो मांस भक्षणच फक्त करू शकतो ना, तो ते सगळं करत राहिला होता. निर्मनुष्य अरण्यात राजा राहिला प्रख्यात, बक्षी तसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करून. ऐसे क्रमिता तैवने मार्गस्थ दंपत्य दोन्ही ब्राह्मण जाता मार्ग क्रमणी देखील राक्षस भयासुर. आता इथे दुसरं प्रारब्ध उदयलं. काय झालं, त्या जंगलातनं, त्या काळी काही आतासारखे रस्ते बिस्ते नव्हते, त्यामुळे जंगलातनं लोक ह्या गावाहून त्या गावाला जाताना जंगलातनं रस्ता जायचा. तसाच एक कुटुंब, म्हणजे आपण कपल म्हणून त्याला, नवरा बायको निघाली, ब्राह्मण होते ते, आणि ती जात असताना ब्रह्मराक्षस बनलेल्या राजाने जाऊन त्या पुरुषाला त्यातला उचललं. येऊन धरी ब्राह्मणाचे व्याघ्र जैसा पशुसी घेऊन गेला, भक्षावयसी विप्रस्त्री समागमे. त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी तो उचलून घेऊन गेला. अतिशोक करी ब्राह्मणी, जाऊन लागे राक्षस चरणी, राखे मजला अहेवपणी प्राणेश्वराती सोडी पितया. आता त्या ब्राह्मणीची ताकद बघा तिथे, तिने पाय धरले त्या राक्षसाचे, त्यांना सोड, मला खा म्हणून सांगितलं. आणि तिला हे माहीत होतं की हा राजा कोण आहे, ते हा ब्रह्मराक्षस म्हणजे राजा हे तिला माहीत होतं. न बक्षिका माझा पती, माझी तयावरी अतिप्रीती, मज बक्षिका म्हणे सुमती वल्लभा, ते सोडून या पतिविण राहता नारी, जन्म वृथाची दगडापरी. पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे, पती लावण्य पूर्ववयसी, वेदशास्त्र पारंगीसी, याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगी होईल तुझं पुण्य. कृपा करेगा अम्मावरी, होईन तुझी कन्या कुमारी, मज पुत्र होतील, जरी नाम वाढविन तुझे मी. अशी ती त्याला करुणा भागायला लागली की त्याला जर सोडलंच जिवंत, मी तुझं नाव ठेवीन, माझ्या मुलांना तुझं नाव देईन. त्यावेळेला तिला कन्यापुत्र काही नव्हते, तर माझ्या नवऱ्याला जिवंत सोडलास तर आम्ही संसार करू, आम्हाला मुलं बाळं होतील, मी तुझं नाम सांगेन की तुझ्यामुळे आम्ही जगलो, तुझ्यामुळे आम्हाला आयुष्य मिळाला, आमचा मृत्यू टळला, असं मी तुझं नाव वाढवीन जगात. ऐसे नानापरी देखा विप्रस्त्री करी महादुखा, बोल न मानवनी राक्षस आहे का त्या ब्राह्मणा ते भक्षिले. तर तो ब्राह्मण राक्षस झाला, त्याचं डोकं गेलं कामात ना.
ती एवढे सांगत असेल सुद्धा त्यांनी काय झालं, भूक त्याला अनावर झाली, त्यांनी त्या ब्राह्मणाला भक्षण केलं, म्हणजे मारला आणि खाल्लं. पती ते बक्षिले म्हणून देखून शाप बदली ते ब्राह्मणी. दुसरं प्रारब्ध आलं. म्हणे राक्षसा एककाने शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनी. आता तिने काय सांगितलं, तू राजा होतास, तुझा शापामुळे तू ब्रह्मराक्षस झाला, आता पुनरपी तू राजा होशील 12 वर्षानंतर. म्हणजे तिला वसिष्ठांचा शाप माहीत होता. परिरमता श्रेयसवे प्राण जाईल स्वभावे, अनाथा बक्षिले दुष्टभावी दुरात्म्या तू राक्षसा. परिरमता श्रेयसवे म्हणजे 12 वर्षांनी तू जेव्हा राजा होऊन जाशील आणि तू तुझ्या स्त्रियेसह जेव्हा प्रणयराधन करशील, त्यावेळेला काय होईल, तुझा जीव जाईल. अनाथा बक्षिले दुष्टभावी दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊन तयावेळी पतीच्या अस्थी मिळवून जवळी काष्टे घालून प्रबळी अग्निप्रवेश केला. तिने आत्महत्या केली. ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे का पुनरपी राजा होनी ऐका आला आपले नगरासी. 12 वर्ष ब्रह्मराक्षसाचं काढून नंतर तो राज्यात आला. विप्रस्त्रीचे शापवचन स्त्रियेशी सांगितले, खुणा म्हणे संग करीता तत्क्षण मृत्यू. असे आपणाची बायकोला आणि राणीला सांगितलं की त्या ब्राह्मणीने असा शाप दिलाय मला की आपण जर दोघांचा संघ आपण करू, प्रणयाराधन करू, त्यावेळेला मला मृत्यू आहे. ऐकून पतीचं वचन मध्यंती दुःख करी आपण मन करून निर्वाण त्याच्यावया प्राणपात. असे मध्यंती म्हणे रायाचे संतान नाही तुमचे वंशाची वनी कष्टाला 12 वर्षी आपले कर्म न चुकेची. आपल्याला संतान नाही आहे, 12 वर्ष तुम्ही वसिष्ठांच्या शापामुळे ब्रह्मराक्षस झाला, आता तुम्ही घरी आलात तर आपल्याला कन्यापुत्र होण्याची आशा होती, ती पण गेली कारण त्या ब्राह्मणीने शाप दिलाय. आपलं कर्म काही चुकत नाही. ऐकून सतीचे वचन शोके दाटला, अति गहन अश्रू आले नेत्रातून, काय करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितासही बोलाविले परी, असे ब्रह्महत्या घडली आम्हासे, विमोचन होय कवणे परी. सगळ्यांना बोलवलं त्यांनी, मंत्री वृद्ध पुरोहित असते सगळ्यांना बोलवलं, कुलगुरूंना बोलवलं आणि त्यांनी विचारले, ब्रह्महत्या घडली आम्हासे, काय करू आता त्याच्यासाठी उपाय. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणते, ऐका मात तीर्थे आचरावी समस्त तेणे पुनीत व्हाल तुम्ही. त्यांनी तीर्थाटन करायला सांगितलं, म्हणजे अनेक तीर्थ तुम्ही जाऊन या तीर्थांना गेलात तर तुमचं हे पाप कमी होईल. करून यायचा विचार राजा निघे तीर्थास आचार्य, सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाणं, यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणाधिकार देत असे. सगळ्या तीर्थांना गेला तो, यज्ञदानाधिक सगळं केलं त्याने, अन्नदान केलं. ऐसे नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सवेची येतं अघोर रूपी असे दिसत, कवणे परी न जायची. एवढं सगळं करून सुद्धा ती जी ब्रह्महत्येचं जे पातक होतं ते सोबतच होतं, त्याला कुठेही त्याच्यातनं विमोचन म्हणजे त्याच्यातनं त्याची सुटका झाली नाही. कष्टोनी राजा भोवतापुरी निर्वाण होनी मना भितरी हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होनी. तो कंटाळला आणि एकदा मिथिलापुरीच्या जंगलात तो बसलेला असताना नगराप्राह्य प्रदेशी श्रमोनी राजापरी असे चिंता करे मानसे वृक्षा छाये बैसला. असे झाडाच्या सावलीत बसला होता आणि चिंता करत होता की कसं हे सगळं सुटणार. ऋषेश्वरा समविता जैसा रुद्रप्रकाशित गौतम ऋषी अवचित तयास्थानासी पातला. राजा तिथे बसला असताना गौतम ऋषी, तो स्वतः ज्याला रुद्र म्हणतात की जो साक्षात शंकराचा अवतार म्हणतात, तो तिथे त्याच्या शिष्यांसमवेत आला. राजा देखून गौतमाचे चरणे लोळे संतोषी नमन करी साष्टांगीसी भक्तिभावे करून या. राजाने त्यांना नमन केलं आणि त्यांच्यासमोर बसला. आश्वासनी त्यावेळी गौतम पुसे करुणाबहाळी क्षेम समाधान सकळी पुसा. झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंता कुलित मुखांबुज कवर्ण कार्य घडले. असे ते सर्वज्ञ होते तरी सुद्धा त्यांनी ते विचारलं त्याला. फ्री विल आहेच, फ्री विलचा कन्सेप्ट कायम लक्षात ठेवा. देवाला सगळं माहीत असतं तरी आपल्याला सांगावं लागतं की मला हे प्रॉब्लेम आहे, मला ते प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर सध्या गौतम ऋषींनी विचारलं त्याला की का झालं, तू राज्य कुठे गेलं, अरण्यवासात का आलास बाबा, तुझा स्वचिंता तुझ्या चेहऱ्यावर अशी का दिसते आहे, काय घडलं मला सांग. ऐकून राजा ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून. शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली. मग वसिष्ठांनी जो शाप दिला ते सांगितलं. प्रायश्चित्ते सकाळी आणि नंतर घडलेले जे पाप होतं त्याच्याकडनं त्या ब्राह्मणाला त्याने खाल्लं ते पण सांगितलं. प्रायश्चित्ते सकाळी यज्ञादी कर्मे धर्माधिक सुक्षेत्री अपार तीर्थ देखा आपण सकळ आचरील. शमन न होय महादोष सवेचेत अघोर वेशव्रती आचार लोकोटीश न जाय दोष सर्वथा. आम्ही एवढी तीर्थ आचरण केली, यज्ञदानाधिक केलं, अन्नदान केलं, दान धर्म सगळा करून सुद्धा माझा हा दोष जात नाही. आजीचेने माझे सफळ जनांना दर्शन झाले, जे तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण, म्हणून चरणाला लागलो. तुमचं आज दर्शन झालं, आता माझी पापं गेल्यासारखं मला वाटत आहे. असं म्हणून त्यांच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवलं. ऐकून रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय. म्हणे अरे भय वाटून घेऊ नको, निर्भय हो, निशंक हो, निर्भय हो म्हणारे.
तो शंकर जो आहे मृत्युंजय तो तुला तारेल. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्र असे बोला. तर तिथे गौतम ऋषीने गोकर्ण क्षेत्राचे महिमान सांगितले. जे पहिले आपण ऐकलं ते पुराणातली गोष्ट होती. नंतर ह्या राजाला कसा त्याचा लाभ झाला ते आता गौतम ऋषी सांगतात. स्मरण करता गोकर्णासी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव. तिथे का त्यांनी सांगितलं स्मरण करता गोकर्णाचे. नुसतं स्मरण जरी केलं गोकर्ण तीर्थाचं तरी तुमची महापातके शमतात. तर का आता तिथे ईश्वर म्हणजे सदा साक्षात भगवान शिवशंकर तिथे वसतात. मृत्युंजय सदाशिव आहेत ते. जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वरधुनी मंदिर निश्चय वास करुपूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा. जैसे अंधकार जैन प्रकाशावया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशाविण गती नव्हे. तैसे समस्त तीर्थाने पाप न च जाय याची कारणे सूर्योदयी तम हरणे तैसे गोकर्ण दर्शने होय. समस्त तीर्थ जरी तुम्ही आचरली तरी सुद्धा तुमची सुटका होणार नाही. पण गोकर्ण दर्शनाने, गोकर्ण म्हणजे गोकर्ण क्षेत्राच्या दर्शनाने तुमची सहस्रजन्मीची पापे नाश पावतील. सहस्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरे प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा. सहस्र ब्रह्महत्या जरी तुमच्याकडनं घडल्या असतील तरी या क्षेत्रात प्रवेश केल्या तो जीव शुद्धात्मा होतो. रुद्रोपेंद्र विरींची देखा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जाऊन त्या स्थानी एक तप केले हो सकाळी का कार्यसिद्धी होय. त्या प्रती भक्तिपूर्वक त्या स्थानी जप व्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्ष गुणी. ऐसे पुण्यक्षेत्र ऐसे तिथे जाऊन जर जप व्रत तप केलं तर तुम्हाला लक्ष गुणी म्हणजे लाख वेळा जे पुण्य मिळू शकतं ना ते एकाच वेळेला तुम्हाला मिळेल. लक्ष गुणी म्हणजे आपण टाइम्स म्हणतो ना, 100 टाइम्स, लाख टाइम्स असं तसं तशा ह्याने बघा त्याच्याकडे. असे ते पुण्यक्षेत्र आहे. जेथे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकाळी का साध्य झाले तप ऐका यावेगळे काय सांगू. तिथे इंद्रादी देवांना सुद्धा त्यांनी तप केले आणि त्यांना त्याची सिद्धी मिळाली आहे. जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुरूपे विनयार्थ. समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वदेव मरुद्गण. कोण कोण तिथे निवास करतायत त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. इंद्रादी देव तिथे वसतात. जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णुरूपे विनयार्थ. समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहिती विश्वदेव मरुद्गण. चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले एक. पूर्वद्वाराला कोणे चंद्र सूर्य वसू आहेत. प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असी तैसाने तिथे बसून ते तप करतात. अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोषे राहिले असती. वरुणासहित गंगा सकाळी राहती पश्चिमद्वार स्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियसा. एक भगवान शिवशंकर आहेत म्हटलं तर समस्त देव 33 कोटी देव तिथे वसतात भगवान शंकराची सेवा करत, असं त्याचा सांगण्याचा अर्थ आहे. कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकाळी उत्तर वास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची भगवान शिवशंकरांची पूजा करतात. चित्ररथादी विश्वावसू परियेसी. कोण कोण येतात आणि कोण कोण राहतात ते सगळ्याचं वर्णन आहे. चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवाचे सदा वसून येता याठे. घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करीती देखा महाबळेश्वराचे सन्मुख. वसिष्ठ कश्यप कण्व ऋषी विश्वामित्र महातापसी भरद्वाज जयमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेथे. कृतयोगी ब्रह्म ऋषी आचार्य करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात. मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादी ब्रह्म ऋषी परियसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती. अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर आजीन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती. त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करती भक्तीसी चंद्रमौळीची परियेसा. सगळे त्यांनी जंत्री सांगितले कोण कोण सिद्ध साधक नंतर गंधर्व यक्ष किन्नर सगळे तिथे येतात. ह्याचं वर्णन आहे ते फक्त मी पटापट त्या पुढे ओया वाचतो. गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किंपुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषादी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेसी तयास्थाने. नाना शृंगार करुनी अनेक भूषणे विराजमानी सूर्य शशी विमाने वहनी येती वळंगोनिया. स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका. पूजा कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी. जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारे जाणा. समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात. अगस्त्यादी सनतकुमार प्रियव्रतादी राजकुमार
देव दानवादी ये वर लादले सर्व तया ठाई. शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी. नागा ते गरुड न गिळी महाबळेश्वर दर्शने. काय काय त्याचं होतं त्यांनी सांगितलं. नाग दिसला तर गरुड एरवी मारतो ना, पण इथे महाबळेश्वर दर्शन घेतलं असेल नागाने तर गरुड नाही त्याला मारत. रावणादी राक्षस कोळी कुंभकर्ण येर सकळी वर लादले ये स्थळी विभीषण पूजित असे. ऐसी समस्त देवकुळ युद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जावनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ. असे सर्वजण आपली तिथे स्वतःचं पण एक लिंग स्थापन करतात आणि पूजा करतात. ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपले नावी लिंग देखा प्रतिष्ठा केली तय ठाई. ब्रह्मा विष्णू आणि कार्तवीर्याने भगवान गणेशाने आपापल्या नावाने तिथे लिंगांची स्थापना केली आहे. धर्मक्षेत्र पाळादे दुर्गादेवी शक्तिवृंदी लिंग स्थापिले आपले नामी. ज्या गोकर्ण क्षेत्रात आईसाहेबांनी पण तिथे आपल्या नावाने एक लिंग स्थापन केले. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य जाणा पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे. सांगो किती विस्तारून असंख्य आता तीर्थे जाणं पाषाण समस्त लिंग कोण समस्त उदके जाणावी तिथे. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापारी सुवर्णपीत कलियुगी कृष्णवर्ण. आता ते लिंग कसं दिसतं प्रत्येक युगात ते त्यांनी वर्णन केले. कृतयुगात ते स्वच्छ सफेद रंगाचं दिसतं. त्रेतायुगात ते लोहित म्हणजे लाल रंगाचं दिसतं. द्वापार युगात ते सुवर्ण रंगाचं दिसत होतं सोन्यासारखं. आणि कलियुगी ते काळं दिसतंय. सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. सप्त पाताळ खोलावून ते उभं आहे. रावणाने खेचायचा प्रयत्न केला ना, ते खालपर्यंत गेलं होतं. असे उभे लिंग आहे पण ते लहान होऊन दिसते कलियुग असल्या कारणाने. पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशिकाय आश्चर्य पर्यसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे दुःशील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने. दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय दयासी गती गोकर्ण लिंग दर्शने. तयस्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणार रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम. असं त्यांनी संपूर्ण त्याचं महात्म्य गोकर्ण क्षेत्राचं राजाला सांगितलं. एखादी समयी गोकर्णाची जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवाची शिवपद निश्चयी पावे जाणं. एखाद्याने जर मनापासून त्या सदाशिवाची भक्ती केली तर त्याला शिवपद मिळू शकतं. आदित्य सोम बुधवारी अमावास्यादी परवा भितरी स्नान करून समुद्र तीरी दान धर्म करावं. आदित्य म्हणजे रविवार सोमवार किंवा बुधवारी किंवा अमावास्यादी पर्व असतील त्या दिवशी त्यावेळेला जर समुद्रात स्नान करून जर त्यांनी तिथे जर तप केलं दानधर्म केला तर त्यांना असंख्य पुण्य प्राप्त होतं. शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी. कमी जरी त्यांच्याकडनं व्रत घडलं तप घडलं तरी त्याचं पुण्य अनंत पटीने मिळतं. व्यतिपादादी पर्वणीचे सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदेशोत्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य. काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे. असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्दशी सिबिल व पत्र वाहिले यासी दुर्लभ असे. त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान असताना जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ असे दुर्लभता. निर्णती मूढ बधिर जाणा उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गासी जावया सोपान पद्धती असे पर्ययसा. ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जातीजन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधारा. असे या इथे तीर्थाटनाला येणारे जे यात्रेकरू आहेत त्यांना स्वर्ग प्राप्त होतं. त्यांना चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्षांची प्राप्ती होते. स्नान करून समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्तार्थी पातका व्यतिरिक्त होय जाणा. आणि त्यांचं पातक जे आहे म्हणजे त्यांच्याकडनं घडलेलं जे पाप आहे त्याचं प्रायश्चित्त त्यांना घेता येतं तिथे आणि ते पातका व्यतिरिक्त होतात म्हणजे पाप जळून जातं. ऐशापरी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतम. राजा ऐकून अतिप्रेमा पुसता झाला त्यावेळी राजा म्हणे गौतमासी. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर असा पूर्ण गोकर्ण महिमा जो आहे तो ऋषी गौतमाने राजाला कथन केला. आणि त्याच्यानंतर आता राजा त्यांना विचारतो. राजा म्हणे गौतमासी गोकर्णस्थान निरोपिलेसी पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असेल. तर आज आपण इथे थांबूया. राजाने आता पुढचा प्रश्न केलेला आहे की हे सगळं तुम्ही गोकर्ण महिमा मला सांगितलात खरा आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर, परंतु ह्याची साक्ष म्हणजे काय, ह्याचा कोणाला अनुभव आला, ह्याची काही तुम्ही मला काही सांगू शकाल का ह्याच्याबद्दल. तर ह्याच्या पुढच्या कथानकात गौतम ऋषी जे आहेत जे साक्षात रुद्र म्हटलं जातं त्यांनी
तिथे घडलेली एक सत्य घटना राजाला कथन केली आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलं जाईल, त्याच्यामध्ये एवढं सांगितलं जाईल की काय काय घडलं त्या व्यक्तीकडून आणि त्याच्यानंतर एवढं महापातक घडल्यानंतर सुद्धा तिला त्या पापांपासून मुक्ती कशी मिळाली. तर आज आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या त्या कथानकाकडे जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला काही फार सुंदर ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी मनाची तयारी ठेवा आणि मनोमन भगवान शिवशंकरांना आपण नमस्कार करूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण जरी गोकर्ण क्षेत्राला गेला नसाल तरी सुद्धा मनातल्या मनात गोकर्ण क्षेत्राला नमस्कार करा आणि लवकरात लवकर आपल्यावर कृपा व्हावी ह्यासाठी त्यांना शरण जा. आज इथेच थांबूया. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय.